विद्यार्थी मित्रांनो, दिवसभरातला चौथा व्हिडिओ लोड होतोय का सांगा मला? कंप्लीट होतोय तुमच्याकडून अभ्यास का होत नाहीये? मी तुम्हाला सांगू का? ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना डायरेक्टली मी ऑर्डर दिलेत, की मला हे कंप्लीट पाहिजे म्हणजे पाहिजे आणि मी हे तुम्हाला पण सांगतो लक्षात घ्या. करायचंच आहे आपल्याला. हीच तर वेळ आहे ना करायची. आता नाहीतर केव्हा करणार सांगा बघू? एक्झाम झाल्यावर करायचा का अभ्यास आपल्याला? आत्ताच करायचा आहे. मग गंमत काय झाली माहिती का लक्षात घ्या, की पहिल्या 3 व्हिडिओमध्ये मी एवढे प्रश्न तुम्हाला प्रोव्हाईड केलेत, थिअरीचे म्हणूया आपण. तेच सगळे रिपीट, रिपीट, रिपीट होतायत नेक्स्ट पेपरमध्ये. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा मी क्वेशन पेपर घेतोय आणि त्यातले आय-एम-पी क्वेशन्स तुम्हाला घेतोय. म्हणजे आय-एम-पी म्हणजे काय रे? डेफिनिशन, डायग्राम, डिस्टिंग्विश. तेव्हा माझ्या लक्षात येते सगळे क्वेशन्स तर रिपीटच होतायत. म्हणजे मी यात काय केलंय, की मी आता जूनचा पेपर सिलेक्ट केलाय. ओके. तसे थियोरेटिकल प्रश्न मला कमी भेटले म्हणूया आपण. मग मी काय केलंय माहितीये का? तुम्हाला मी असं एक केलेलं आहे, की या लेक्चरमध्ये मी न्यूमेरिकल्स घेणार आहे. तेही सोप्पे. फक्त फॉर्म्युले तुम्हाला मी एक्सप्लेन करणार आहे आणि होमवर्क देणार आहे. एक लक्षात घ्या, तुम्हाला वाटत असेल ना इथं रेडीमेड नोट्स मिळतील, नाही मिळणार. तुम्हाला स्वतःहून जर नोट्स बनवायच्या असतील, तुम्हाला अभ्यास करायचा असेल, तरच व्हिडिओ पुढे बघा मी अगोदरच सांगतोय. चला मग क्वेशन नंबर 1 पासून सुरुवात करूया. व्हॉट इस फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट? असं परीक्षेत आलंय. व्हॉट इस फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट? तर माझ्या होमवर्कमध्ये मी ॲड काय करतोय बघा, की तुम्हाला फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची डायग्राम आली पाहिजे. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन लिहिता आलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगतो त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स आल्या पाहिजेत. फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या कॅरेक्टरिस्टिक्स. करंट इंटेन्सिटीवर डिपेंड असतो. कायनेटिक एनर्जी फ्रिक्वेन्सीवर डिपेंड असते. हा इफेक्ट इन्स्टंटेनियस प्रोसेस असते, की लाईट पडल्यानंतर इलेक्ट्रॉन इमिट होणार. पण ती इन्सिडेंट लाईट आहे ना, तिची फ्रिक्वेन्सी एक सर्टन मिनिमम फ्रिक्वेन्सी म्हणजे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त पाहिजे. ची डेफिनेशन म्हणजे थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन, थ्रेशोल्ड वेव्हलेंथची डेफिनेशन हे लक्षात घ्या. मग एवढं सगळं मी तुम्हाला करायला लावतोय. मेनली फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट काय सांगतो. व्हिज्युअलाइज करा, की मॅडम फोटो सेन्सिटिव्ह मटेरियल आहे. सोडियम, सीझियम जे त्याच्यावर जेव्हा सर्टन फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त फ्रिक्वेन्सी असणारी लाईट इन्सिडेंट होते ना, तेव्हा याच्यातून इलेक्ट्रॉन एमिट होतात. या इफेक्टलाच फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट म्हणायचंय. समजलंय? आता इंग्लिशमध्ये लिहिता आलं पाहिजे. इमिशन ऑफ electrons from a photosensitive material when light of light having frequency greater than certain minimum frequency incident on it is known as photoelectric effect. पाठ नाही करायचंय. जे समजलंय ते लिहायचंय. पण या स्टेजला सर आम्हाला थोडंसं पाठ करावं लागतंय. मग पुस्तकातलं उत्तर बघा किंवा व्हाय लर्न मधलं बघा तरी चालेल. 5-6 प्रश्न दिले. आलं का लक्षात? हे कंप्लीट केल्याशिवाय झोपायचंच नाहीये तुम्ही हे डोक्यात ठेवा. हो, झोपायचंच नाहीये हे कंप्लीट पाहिजे. फोटोइलेक्ट्रिक इफेक्ट, डायग्राम आली पाहिजे, इक्वेशन लिहायला जमलं पाहिजे, कॅरेक्टरिस्टिक्स आल्या पाहिजेत. सांगतो मग एखादं न्यूमेरिकल आलं तर फॉर्म्युला एकच आहे. आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशनचा फॉर्म्युला एकच आहे. चला फॉर्म्युला पण तयार करा. काय फॉर्म्युला आहे? हाल्फ एम व्ही स्क्वेअर मॅक्स दॅट इक्वल्स टू एच म्यू एनर्जी ऑफ द फोटॉन मायनस वर्क फंक्शन. वर्क फंक्शनला मी एच इंटू म्यू नॉट घेऊ शकतो किंवा एच सी अपॉन लॅमडा नॉट. सेपरेट वर्क फंक्शनवर 2021 ला 2 ला क्वेश्चन आले. होय, अतिशय सोपे. वर्क फंक्शनचा फॉर्म्युला लिहितो लक्षात घ्या. एच इंटू थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी किंवा एचसी अपॉन थ्रेशोल्ड वेव्हलेंथ. ओके. पहिला प्रश्न क्लिअर. होमवर्क क्लिअर झालाय तुम्हाला. आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. व्हॉट इज व्होल्टेज रेग्युलेशन? स्टॅबिलायझर हा शब्द ऐकलाय का तुम्ही? टीव्ही, फ्रिजला जुन्या काळात ना सेपरेटली स्टॅबिलायझर घ्यायला लागायचे. आता इनबिल्ट असतात. कोण करतो व्होल्टेज रेग्युलेटर? झेनर डायोड. का? तर तो रिव्हर्स बायस मध्ये काम करतो लक्षात घ्या. तर इम्पोर्टंट आहे पण प्रश्न परीक्षेत आला व्हॉट इज व्होल्टेज रेग्युलेशन? म्हणजे काय? इनपुट किती पण व्हॅरी होऊ दे, आउटपुट कॉन्स्टंट पाहिजे. प्रोसेस बघ आता इंग्लिश. अ प्रोसेस इन विच आउटपुट व्होल्टेज रिमेन्स कॉन्स्टंट इवन इफ देअर इज व्हेरिएशन इन द इनपुट व्होल्टेज. म्हणजे इनपुट व्होल्टेज कितीही चेंज होऊ दे. आउटपुट व्होल्टेज जर कॉन्स्टंट राहत असेल, आउटपुट व्होल्टेज जर काय राहत असेल, कॉन्स्टंट लक्षात घ्या, तर त्याला म्हणायचं व्होल्टेज रेग्युलेशन. ओके. तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित लक्ष द्या. ओके. समजून घेण्याचा प्रयत्न करा. व्हॉट इज आयोनायझेशन एनर्जी? सांगू का? जेव्हा तुम्हाला मी आयोनायझेशन एनर्जी म्हणतोय, त्यावेळेस मला ही पण डेफिनेशन पाहिजे तुमच्याकडून. आयसोटोपची डेफिनेशन पाहिजे. आयसोबारची पाहिजे, न्यूक्लिअर फ्युजनची डेफिनेशन पाहिजे, न्यूक्लिअर फिशनची डेफिनेशन पाहिजे. त्याच्यानंतर डीके लॉ तुमचा कंप्लीट पाहिजे मला. डीके लॉ. हे सगळं कुठे आहे? आणि हो, अजून मला एक प्रश्न पाहिजे पोस्टुलेट्स. पोस्टुलेट्स. आता
करायचंच आहे. करायचंच आहे लक्षात घ्या. हे सगळं एक्स्ट्रा करायचंय मला लक्षात घ्या. आयसोटोप, आयसोबार माहिती आहे तुम्हाला लक्षात घ्या. फ्युजन म्हणजे दोघांपासून एक मोठा मॉलिक्यूल तयार होतो. फिशन म्हणजे एका मोठ्यापासून 2 छोटे तयार होतात लक्षात घ्या. डीके लॉ तुम्हाला माहिती आहे. ओके. व्हॉट इस आयोनेशन एनर्जी? परीक्षेचा प्रश्न मी घेतो लक्षात घ्या. एनर्जी गिव्हन टू द किंवा रिक्वायर्ड फॉर इलेक्ट्रॉन जेणेकरून तर सरफेस मधून तो बाहेर येणार आहे किंवा तो फ्री होणार आहे. त्यासाठी जी एनर्जी प्रोव्हाईड करतोय आपण ती आयोनायझेशन एनर्जी आहे. पण त्याचबरोबर हे प्रश्न सुद्धा करा. ओके. व्हॉट इज सरफेस टेन्शन? मी नाही सांगणार. सरफेस टेन्शन खूप सोपं आहे रे. फोर्स पर युनिट लेंथ. पण लेंथ कुठली आहे? ती इमॅजिनरी लाईन आहे. इमॅजिनरी लाईन. पुस्तकातली ती डेफिनिशन वाचा. हा सगळ्यात किचकट तसा असतं डेफिनिशन त्यातला पार्ट आहे. नुसतं फोर्स पर युनिट लेंथ नाहीये. ओके. ती लेंथ अलोंग इमॅजिनरी लाईन आहे लक्षात घ्या. सरफेस वरती म्हणूया आपण. बरं. आता त्याच्यानंतर व्हॅन डी ग्राफ जनरेटर, इलेक्ट्रोस्टॅटिक. मग इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये अजून मी 2 प्रश्न तुम्हाला देतो लक्षात घ्या. पोलार आणि नॉन पोलार डायइलेक्ट्रिक बरं का. तुम्ही हे खूप सोपे प्रश्न आहेत ते सुद्धा करा. व्हॅन डी ग्राफचे युजेस सुद्धा करा लक्षात घ्या. व्हॅन डी ग्राफचे युजेस करा. ओके. परीक्षेत आले फक्त डायग्राम इलेक्ट्रोस्टॅटिक मधली व्हॅन डी ग्राफ जनरेटरची डायग्राम सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. केटीजी मधली परफेक्टली ब्लॅक बॉडी ही डायग्राम सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ऑसिलेशन मधला सिंपल पेंड्युलमची डायग्राम सुद्धा इम्पॉर्टंट आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. प्रोग्रेसिव्ह वेव्ह, स्टेशनरी वेव्ह. मी तुम्हाला सांगतो रे, सुपरपोजिशन ऑफ वेव्ह काढा. 3 मार्काला प्रश्न येऊ शकतो. राइट? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्टेशनरी वेव्हज हे विचारतील आणि त्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्येच डिफरन्स आहे लक्षात घ्या. मी आता मला मेनली न्यूमेरिकल्स घ्यायचे रे. डिफाइन आयसोटोप याच पेपरमध्ये आलंय आणि याच पेपरमध्ये कुठला घेतलाय आपण जुलैचा घेतलाय ना कुठला जून 2024 ओके. त्यात विचारलाय काय प्रश्न बघा. हेनरी इज इक्वल टू ओहम सेकंड. मग टेस्ला परत रिवाइज करूया. टेस्ला इज इक्वल टू वेबर पर मीटर स्क्वेअर. एम्पियर इज इक्वल टू कुलोम पर सेकंड आणि व्होल्ट इज इक्वल टू जूल पर कुलोम. हे ऐकायचं नीट हा. याच्यावरती न्यूमेरिकल आहे. होय याच पेपरमध्ये आहे. मी जे घेतलंय पुढं. व्होल्ट म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स त्याला डीव्ही म्हणूया आपण. जूल हे वर्क डनचं आहे आणि चार्ज त्याला क्यू किंवा वर्क डनचा फॉर्म्युला क्यू इंटू डीव्ही. ओके. किंवा त्याला आपण क्यू इंटू पोटेन्शियल डिफरन्स व्ही2 मायनस व्ही1 लिहू शकतो लक्षात घ्या. म्हणजे हे जे फॉर्म्युले आहेत ना वेबर पर मीटर स्क्वेअर ना वेबर सिम्बॉल फाय मीटर स्क्वेअर एरिया टेस्ला कोणाचा आहे पीच झालं की फॉर्म्युला तयार फाय अपॉन ए. ओके. लक्ष द्या आता. न्यूमेरिकल स्टार्ट. न्यूमेरिकल स्टार्ट. विचारलंय काय? इमिसिव्ह पॉवर. Emissive power is directly proportional to fourth power of absolute temperature. अरे पण emissive power ची डेफिनेशन सांगू का? एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया ओके बाय परफेक्टली ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल इट्स फोर्थ पॉवर. म्हणजे इमिसिव्ह पॉवर साठी मी ई सिम्बॉल वापरतो. ओके. तर त्यांनी प्रश्नात काय विचारलंय मला रेशो ऑफ इमिसिव्ह पॉवर विचारलाय. T1 T2 दिलंय. टेम्परेचर दिलेलं आहे. रेशो विचारलाय. मग किती सिंपल आहे. तुम्हाला E1 अपॉन E2 विचारलंय. तुम्ही काढणार आहे T1 अपॉन T2 रेस टू 4. अरे पण T1 आणि T2 जे काय आहे ना हे सेल्सिअस मध्ये दिलंय. तुम्हाला ऍब्सोल्यूट टेम्परेचर घ्यायचंय म्हणजे याला केल्विन मध्ये कन्वर्ट करा. 273 ऍड करा म्हणजे कशात कन्वर्ट होईल केल्विन मध्ये कन्वर्ट होईल हे लक्षात घ्या. ओके. इमिसिव्ह पॉवर कळालं. अरे काय आठवा आठवा हे काय आहे? हा हे स्टीफन बोल्ट्झमन लॉ. एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाइम म्हणजे पॉवर. मग पॉवर रेडिएटेड पर युनिट एरिया इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्थ पॉवर ऑफ एब्सोल्यूट टेम्परेचर परफेक्टली ब्लॅक बॉडीसाठी. म्हणजे इथं लॉचं स्टेटमेंट पण झालंय तुमचं. म्हणजे बघा इमिसिव्ह पॉवरचं न्यूमेरिकल आलं. पण जेव्हा तुम्ही हा लॉ कराल ना ऐका, लॉ करायचे आहेत ना, तर आपली प्लेलिस्ट उघडा आणि त्याच्यात मी प्रत्येक लॉ विथ न्यूमेरिकल घेतलेला आहे. चला नेक्स्ट आहे पॉवर फॅक्टर. टॉपिक कुठला आहे? ईएमआय आणि एसी सर्किट मधला आहे. पॉवर फॅक्टर म्हणजे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो बरं का, लक्ष द्या. समजून घ्या. इथं मी ई-एल लिहितोय. एल म्हणजे इंडक्टिव्ह सर्किटमध्ये ईएमएफ लीड करतो. इकडं करंट आहे. रेझिस्टिव्ह मध्ये ना दोघेही एका फेज मध्ये असतात म्हणजे ईआर आहे. कॅपॅसिटिव्ह मध्ये करंट लीड करतो म्हणजे ईसी लॅग करतोय आणि मी जर ना ईएल मायनस ईसी घेतलं आणि अशी फिगर ड्रॉ केली तर मी ईएल मायनस ईसी लिहितोय तर हे ई लिहितोय. हा जो अँगल आहे त्याला पॉवर फॅक्टर म्हणतात. ओके. आणि पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला असतो कॉस फाय. ओके. कॉस फाय आणि तुम्ही तो पेपर काढायचा. फायची व्हॅल्यू 45 दिले. पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला कॉस फाय. फायची व्हॅल्यू किती दिले? 45. कॉस 45 1 अपॉन रूट 2. पण थांबा ना, त्याचा अजून एक फॉर्म्युला आहे. आर अपॉन झेड. हे पण लक्षात घ्या. आर अपॉन झेड.
आणि ॲट रेझोनन्स ही कंडिशन आहे त्यातली बरं का. ॲट रेझोनन्स आर इक्वल्स टू झेड असतं. याचा अर्थ पॉवर फॅक्टर युनिटी येणार. नोट डाउन करून ठेवा. पॉवर फॅक्टर ॲट रेझोनन्स इज युनिटी. पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला 2 आहेत. कॉस फाय. अजून कोण आहे सांगा? आर अपॉन झेड. तर मी तुम्हाला सांगतो रिअल पॉवरचा फॉर्म्युला असतो ई-आर-एम-एस, आय-आर-एम-एस, कॉस फाय. ॲपरंट पॉवरचा फॉर्म्युला असतो ई-आर-एम-एस इंटू आय-आर-एम-एस. मग पॉवर फॅक्टरची डेफिनेशन सांगू का? इट इज द रेशो ऑफ रिअल पॉवर टू ॲपरंट पॉवर. बघा ना, ह्याला येणार डिव्हाइड करा. ही ई-आय ला ई-आय काय होईल? कॅन्सल. कॉस आय फक्त शिल्लक राहते. म्हणजेच पॉवर फॅक्टर नोट डाउन करून ठेवा. आणि तुम्हाला काय करायचं आहे? पॉवर फॅक्टर, इमिसिव्ह पॉवरचा रेशो या दोघांचे पुस्तकातले प्रॉब्लेम शोधायचे आहेत. मी तुम्हाला सांगतो ऑफलाईनच्या मुलांना स्ट्रिक्टली सूचना आहेत आणि हॉस्टेलच्या मुलांना तर कडक सूचना आहेत. लक्षात घ्या. हे कंप्लीट केल्याशिवाय झोपायचंच नाहीये. ओके. आणि हे करताना एक आनंद आला पाहिजे, की आपलं होतंय. 4च व्हिडिओमध्ये कॉन्फिडन्स आलाय रे बाळांनो, 4. ओके. आणि उद्या संडे दिवसभरात अजून मी तुम्हाला व्हिडिओ प्रोव्हाईड केल्यावर केवढा अभ्यास होणार आहे. प्रचंड होणार आहे. बरं पॉवर फॅक्टर झाला. वर्क डन इलेक्ट्रोस्टॅटिक आत्ताच बोललो होतो. वर्क डनचा फॉर्म्युला Q इंटू टीव्ही. मग Q इंटू पुस्तकात सॉल्व्ह प्रॉब्लेम आहे. तोच परीक्षेत आलाय बरं का बाळांनो. V2 मायनस V1. मग पोटेन्शियल डिफरन्स घ्या. त्याला चार्जने मल्टिप्लाय करा. पण चार्जचं युनिट काय सांगा? कुलोम्ब. याचं युनिट काय? पोटेन्शियल पर व्होल्ट आणि वर्क डनचं युनिट जूल येणार आहे लक्षात घ्या. व्होल्टमीटर. तर मी तुम्हाला थिअरी प्रश्न सांगतो. हाऊ विल यू कन्व्हर्ट गॅलॉनोमीटर इंटू व्होल्टमीटर? मग वी कॅन कन्व्हर्ट गॅलॉनोमीटर इंटू व्होल्टमीटर बाय कनेक्टिंग अ रेझिस्टर आर इन सेरीज विथ द कॉइल ऑफ गॅलॉनोमीटर. गॅल्व्हनोमीटरची कॉइल सेन्सिटिव्ह असते, नाजूक असते म्हणूया आपण. मग ह्यातनं मला कमी करंट गेला पाहिजे. जर करंट कमी पाहिजे असेल तर रेझिस्टन्स जास्त पाहिजे. मग मला सांगा बघू. मग हा जो आर आहे याची व्हॅल्यू कमी असेल का जास्त आहे? जास्त असणार आहे. म्हणजे व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स जास्त असतो आणि आयडियल व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स तर खूप जास्त असतो म्हणजे इन्फायनाईट असतो. आलं का ध्यानात? आता अॅमीटरच्या बाबतीत पण बघूया बरं का भावानो. अॅमीटरमध्ये ना मी इकडे जो रेझिस्टन्स यूज करतोय ना त्याला शंट म्हणतात बरं का. आता ह्याची व्हॅल्यू कमी लागते. पण हा रेझिस्टन्स कमी असेल तर जास्तीत जास्त करंट इकडून पास होईल ना. म्हणजे ह्याच्यातून जाणारा करंट कमी पाहिजे. म्हणजे जेव्हा तुम्हाला गॅल्व्हनोमीटरला अॅमीटरमध्ये कन्व्हर्ट करायचंय किंवा गॅल्व्हनोमीटरला व्होल्टमीटरमध्ये कन्व्हर्ट करायचंय, तेव्हा तुम्हाला काय करावं लागतं, की ह्यातला करंट कमी ठेवावा लागतो. ओके. बरं आता ह्यातनं जो फ्लो होतोय करंट तो आय-जे आहे तोच ह्याच्यात फ्लो होतोय आणि एवढं व्होल्टेज मला मेजर करायचं आहे. मग हे जे व्होल्टेज मला मेजर करायचं आहे दॅट इक्वल्स टू व्होल्टेज अक्रॉस गॅलॉनोमीटर. ओहम्स लॉ वापरा. व्ही इक्वल्स टू आय-आर करंट इंटू रेझिस्टन्स प्लस आय-जी इंटू आर. प्रत्येकाला आय-जी ने डिव्हाइड करा. मग व्ही अपॉन आय-जी इक्वल्स टू जी प्लस आर. प्लस जीचं मायनस जी करा. त्यामुळे तुम्हाला आरचा फॉर्म्युला मिळेल. व्ही अपॉन आय-जी मायनस जी. मग हाऊ विल यू कन्व्हर्ट गॅल्व्हनोमीटर इंटू अॅमीटर? असा 3 मार्काला थिओरेटिकल प्रश्न आला तर हेच लिहायचंय. न्यूमेरिकल आलं तर हा फॉर्म्युला वापरायचा आहे. तुम्हाला कॅपिटल आरची व्हॅल्यू काढायची असते लक्षात घ्या. सिंपल आहे. मी जरा बघतोय 15 मिनिटं तर होत आलेत बरं का लक्षात घ्या. अजून आहेत न्यूमेरिकल आहेत. टॉर्क इक्वल्स टू आय अल्फा. मी सांगू? एल इक्वल्स टू आय ओमेगा आणि कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू हाल्फ आय ओमेगा स्क्वेअर. फॉर्म्युले पाठ नव्हते ना तुमचे, आता मी तुमच्याकडनं पाठ करून घेतोय. बघा. इकडं लिहितोय लिनियर आणि इकडं लिहितोय रोटेशनल. इकडं जर मास असेल तर त्याला एनालॉगस मोमेंट ऑफ एनर्जी आहे. इकडं जर व्हेलॉसिटी असेल तर इकडं ओमेगा आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी. इकडं जर फोर्स असेल तर इकडं टॉर्क आहे. इकडे जर फोर्स असेल तर इकडं असणार टॉर्क आहे लक्षात घ्या. मग फोर्सचा फॉर्म्युला सांगा. पाठ आहे आपला मास इंटू ॲक्सिलरेशन. मग फोर्सला एनालॉगस कोण आहे? टॉर्क. मासला कोण आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया. एला कोण आहे? अल्फा. ए म्हणजे लिनियर, अल्फा म्हणजे अँग्युलर. झाला की फॉर्म्युला पाठ. चला कायनेटिकचा फॉर्म्युला सांगा. कायनेटिक एनर्जीचा काय? हाल्फ एम व्ही स्क्वेअर. मग इकडे कायनेटिकचा काय येईल? हाल्फ लिहूया आपण. मासला एनालॉगस आय मोमेंट ऑफ इनर्शिया. व्ही स्क्वेअरच्या ठिकाणी ओमेगा स्क्वेअर. आलं की नाही? लिनियर मोमेंटम मास इंटू वेलॉसिटी. मग अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला बघा ना. पाठ आहे आपला. मासला एनालॉगस कोण आहे? आय आणि व्ही ला कोण आहे? ओमेगा. झाले की फॉर्म्युला तयार. पण मी तुम्हाला हे तिघ आहे ना, मी तुम्हाला प्रूव्ह दॅट साठी हा होमवर्क देतोय आणि YouTube वरून रोटेशनल डायनॅमिक्स फार जुनी माझी प्लेलिस्ट आहे. 8 व्हिडिओ आहेत. तर एकाच व्हिडिओत हे 3 एक्सप्रेशन घेतलेत मी. का? अगदी सिमिलर आहेत प्रूफचे प्रकार ते लक्षात घ्या. अगदी सिमिलर आहेत. मग तुम्हाला ते करायचंय लक्षात घ्या. पिरियोडिक टाइम ऑफ अ बार मॅग्नेट. ऑसिलेशन आणि मॅग्नेटिक मटेरियल एकाच वेळेस 2-2 टॉपिक मध्ये हे डेरिव्हेशन आहे.
2-2 टॉपिकमध्ये न्यूमेरिकल आहेत आणि पिरियॉडिक टाईमचा फॉर्म्युला आहे 2 पाय अंडर रूट आय अपॉन एम-बी. फॉर्म्युला आहे 2 पाय अंडर रूट आय अपॉन म्यू-बी. हा काय फरक आहे? सांगतो. ऑसिलेशनमध्ये हे सिम्बॉल वापरले. आपल्या एकाच पुस्तकात. आणि मॅग्नेटिक मटेरियलमध्ये मॅग्नेटिक मोमेंटसाठी स्मॉल एम हे सिम्बॉल वापरलेलं आहे. बरं. टर्मिनल व्हेलॉसिटी आता सांगू का? टर्मिनल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला मला या 2/9 मुळे लक्षात राहतो बरं का. हे 2/9 आहे बरं का. आणि r2g आहे. मग लक्षात काय राहतं माहितीये का? मुलं काय करतात माहितीये का? 9 ला 9 कॅन्सल करतात नेक्स्ट स्टेपमध्ये. पण नाही. हे 2/9 आहे आणि हे r2 जी आहे लक्षात घ्या. रो मायनस सिग्मा आणि अपॉन कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. तर हे न्यूमेरिकल 3 मार्काला आलंय. मी म्हणतो कॅल्क्युलेशन तुम्हाला टफ वाटतं. अरे फॉर्म्युला तर लिहिला तरी 1 मार्क मिळेल ना. अरे 2 मार्काचे 8 न्यूमेरिकल असतात. 3 मार्काचे 5 न्यूमेरिकल असतात. 8 आणि 5 13 झाले. व्ही-एस-ए मध्ये 1 असतो न्यूमेरिकल 14 झाले. ते 13 एक 14 जाऊ दे म्हणूया आपण. 13 न्यूमेरिकल आहेत. नुसते फॉर्म्युले लिहिले तरी 13 मार्क मिळतील आणि फॉर्म्युले लिहून थांबणार आहे आपण. सॉल्व्ह करणार की आपण. म्हणजे इथं न्यूमेरिकलमध्ये आपल्याला तर वेटेज वाढवायचं आहे. फॅराडेज लॉ अँड रिलेशन बिटवीन कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. मी तुम्हाला सांगतो. मग तुम्हाला असं देतील. ॲट व्हॉट पॉइंट कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी. ॲट व्हॉट पॉइंट कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू ट्वाइस द पोटेन्शियल एनर्जी. ॲट व्हॉट पॉइंट कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू हाल्फ द पोटेन्शियल एनर्जी. सोडून दाखवतो. दोघे इक्वल असताना x इक्वल्स टू a अपॉन रूट 2. a अपॉन रूट 2 आपण बघितलं याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे हाल्फ एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. पोटेन्शियलचा फॉर्म्युला आहे हाल्फ एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर. कॅन्सल. मग ए स्क्वेअर इक्वल्स टू मायनसचं प्लस झालं तर ते 2x स्क्वेअर होतील इंटू 2 चं अपॉन 2 करा. दॅट इक्वल्स टू एक्स स्क्वेअर स्क्वेअर रूट काढा ए अपॉन रूट 2. ओके. मग जर डिस्प्लेसमेंट फ्रॉम मेन पोझिशन ए अपॉन रूट 2 असेल, कायनेटिक एनर्जी इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी असणार आहे. आता इकडे बघा. पुन्हा तेच हाल्फ एम ओमेगा स्क्वेअर हाल्फ एम कॅन्सल. इकडे शिल्लक राहणार आहे ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर हे ट्वाइस आहे आणि शिल्लक राहणार आहे एक्स स्क्वेअर. हे मायनसचं प्लस होईल. त्यामुळे ए स्क्वेअर इक्वल टू 3x स्क्वेअर. त्यामुळे एक्सची व्हॅल्यू ए अपॉन रूट 3 येणार. अशी असेल तेव्हा कायनेटिक पोटेन्शियलची डबल असणार आहे. ओके. आता कायनेटिक पोटेन्शियलच्या हाफ केव्हा असणार आहे? तुम्हाला सांगतो. तेच शिल्लक राहणार आहे इकडं ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. हाफ फॅक्टर आणि इकडे शिल्लक राहणार आहे कोण? एक्स स्क्वेअर. मायनसचं प्लस करा 3/2 येणार आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. आन्सर मिळेल. मग आता मी तुम्हाला सांगतो. हा तुम्हाला होमवर्क देतोय. फॅराडेज लॉ. सांगतो की होमवर्क कसं आहे बघा. फॅराडेज फर्स्ट लॉ करा. फॅराडेज सेकंड लॉ करा आणि माझ्यासाठी तुम्ही लेन्झ लॉ सुद्धा करा. आता जेव्हा 5वा व्हिडिओ नेक्स्ट डे सकाळी मिळणार आहे तुम्हाला. तोपर्यंत हे तुम्ही फिनिश करणार आहे. अभ्यास खूप आहे बाळांनो. खूप आहे. मी मान्य करतोय. जास्त होतोय. पण करायचंच आहे. करायचंच आहे. करा. ऑल द बेस्ट.